आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। दानोळी येथे हातभट्टी दारू भट्ट्यांवर पोलिसांचा छापा। 2.99 लाखाचा मुद्देमाल जप्त, एक अटक। आमचे जयसिंगपूर वार्ताहर हुसेन शेख कळवतात की कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी दानोळी तालुका शिरोळ येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती विरोधात मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव गडिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, जयसिंगपूर उपविभाग यांच्या नियंत्रणाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे, जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने, शिरोळ पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे, शिरोळ ठाणे तसेच जयसिंगपूर व शिरोळ पोलीस ठाण्याचा स्टाफ सहभागी होता। या पथकाने दानोळी गावात छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर कारवाई करत त्या नष्ट केल्या। या कारवाईत एकूण 2,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे। दरम्यान दानोळी येथील रेकॉर्डवरील आरोपी किशोर महादेव नाईक यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला। त्यांच्या घरातून एक प्राणघातक लोखंडी तलवार व एक लोखंडी येडका जप्त करण्यात आला। याबाबत पोलीस नाईक रुपेश अण्णासाहेब कोळी, जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर नाईक यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय शस्त्र कायदा कलम 4 व 25(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांनी मोठा आळा घातल्याचे मानले जात आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।